नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. कोल्हापूर महापालिकेचं कोणतेही करवाढ नसलेलं यंदाचं नवीन वर्षाचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे यांनी आज सभागृहाला सादर केलं. महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत विशाल शिराळे यांनी हा अंदाजपत्रक सादर केलेला आहे. कोल्हापूर महापालिकेला आता महानगराकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगत त्यांनी अनेक सुधारणा या अर्थसंकल्पात सुचवलेल्या आहेत. जे कोल्हापूर शहरातील पर्यावरणपूरक वाहतूकसाठी 100 बसेस असू द्या, पूरमुक्त कोल्हापूरसाठी तब्बल 411 कोटी रुपयेचा खर्च, याशिवाय केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 31 कोटी रुपयेची तरतूद, महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 103 कोटीची तरतूद, ज्यासाठी 5 एकर जागा सेंडा पार्कात देण्यात आलेली आहे. नवीन फिश मार्केट कोल्हापुरात उभं राहणार आहे 4 मजली, त्यासाठी 50 कोटीचा हा प्रकल्प आहे. याशिवाय भटक्या कुत्र्यांसाठी भटके शॉन शेल्टर उभारण्यात येणार आहे, त्यासाठी 25 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. वाहतूक आणि एकूणच कॉरिडॉर संदर्भात तावडे हॉटेल, कावळा नाका, दसरा चौक, तोरसकर चौक, शिवाजी पूल दरम्यान एक नवीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे, त्याचाही या अंदाजपत्रकात उल्लेख करण्यात आला. सुरक्षित शहर म्हणून काही योजना, CCTV 165 CCTV बसवण्याचा अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी काही सुविधा उपलब्ध करण्याचा या अंदाजपत्रकात उल्लेख आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ब आणि क वर्ग काही मंदिर आहेत, त्यांचाही विकास, सुशोभीकरण आणि विकास करायचा निर्णय या अंदाजपत्रकात आहे. अद्यावत स्मार्ट वॉशरूम काही ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. रोड स्वीपिंग मशीन ही रस्ते स्वच्छतेसाठी करण्यात येणार आहे. आधुनिक सौर ऊर्जा यंत्रणा यामध्ये निश्चितपणे आहे. उत्पन्न वाढीसाठी घरपाळा आणि इतर मार्गात पाणीपट्टी व इतर मार्गातून उत्पन्न वाढ करण्यासाठी काही प्रयत्न करण्याचे या ग्वाही या अंदाजपत्रकात देण्यात आलेली आहे. सर्वच सदस्यांनी या अंदाजपत्रकाला मान्यता देताना अनेक सूचना यामध्ये निश्चितपणे सुचवलेल्या आहेत. या सूचनासह काही उपसूचनांसह हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलेलं आहे.